आज आपण विदर्भ स्पेशल सावजी काळा मसाला बनवतोय। बघू शकता मसाल्याचा रंग किती सुंदर आलाय आणि मसाल्याचा सुगंध पण फारच छान येतो आणि हा मसाला वर्षभर टिकतो। एअरटाइट कंटेनर मध्ये ठेवला तर तो वर्षभर छान राहतो आणि तो कुठल्याही भाज्यांमध्ये वापरू शकता तुम्ही। चिकन, मटन, कुठलाही नॉनव्हेज किंवा तुम्ही बटाट्याची रसाभाजी असू दे किंवा कुठल्याही व्हेज भाज्यांमध्ये तुम्ही वापरू शकता आणि ते खूप कमी क्वांटिटी मध्ये वापरायचं। खूप स्ट्रॉंग मसाला आहे हा। अगदी थोड्या प्रमाणात सुद्धा एकदम छान टेस्ट येते भाज्यांना। हा मसाला तुम्ही मसाले भात करायलाही वापरू शकता। हा मसाला सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया मसाला बनवायला। आज आपण विदर्भ स्पेशल काळा मसाला बनवतोय। त्याच्यासाठी आपण 50 ग्रॅम तमालपत्र घेतलेले आहे, 150 ग्रॅम आपण धने घेतलेले आहे, 50 ग्रॅम आपण खोबरं तुकडे करून घेतलेले आहे, दगडफूल घेतलेले आहे 50 ग्रॅम, लवंगी मिरची घेतली आहे, जायफळ घेतली आहे, स्टारफूल घेतली आहे, काळी मिरी घेतली आहे, मेथी, जिरं, शहाजिरं, खसखस, मोहरी, लवंग, त्रिफला, दालचिनी, हिंग, मोठी विलायची, हिरवी विलायची आणि जावित्री। सगळे मसाले आपण एक एक करून भाजून घेतोय। सगळे एकत्र भाजले तर ते नीट भाजल्या जाणार नाही, आपण एक एक करून भाजून घेतोय। आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 10 ग्रॅम खसखस टाकून घेतोय। आता खसखस भाजताना आपण तेल टाकणार नाहीये, कोरडीच अशी ती खसखस व्यवस्थित भाजून घेतोय। कमी गॅसवर भाजायची म्हणजे छान भाजल्या जाते आणि लवकर भाजल्या जाते ही, त्यामुळे सतत परतवत राहायचं। हलकसं तडतडायला लागले दाणे की आपण आता याला काढून घेतोय। छान परतवून झालेली आहे। आता खसखस या रंगावर भाजलेली आणि आपण तिला प्लेटमध्ये काढलेलं आहे। आता आपण 50 ग्रॅम खोबरं टाकून घेतोय। खोबऱ्याचे स्लाइसेस करून घेतलेले आपण। इथे तुम्ही किसलेलं खोबरं सुद्धा वापरू शकता। आता आपण याला छान परतवून घेतो आहे। सुरुवातीला तेल टाकायची अजिबात गरज नाही आणि नंतर थोडं भाजल्या गेल्यानंतर 2-3 थेंब तेल टाकून छान खोबरं आपण परतवून घेतो आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि सतत परतवत राहायचं म्हणजे खोबरं छान भाजलं जातं। बघू शकता खोबरं किती छान भाजले गेले आहे। आपण 1-2 थेंब तेल टाकून नंतर भाजून घेतले असं या कलर पर्यंत। आता आपण काढून घेतो आहे आणि आपलं खोबरं आता छान भाजून झाले, खमंग असं भाजून झालेलं आहे। आता आपण 10 ग्रॅम जिरं टाकतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। थोडंसं आपण याच्यामध्ये आता तेल टाकून घेतो आहे आणि छान परतवून घेतो आहे। खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर मसाला तेलकट होतो आणि मग तो जास्त दिवस टिकणार नाही। एकदम 2-3 थेंब टाकायचं आणि त्याच्यावर छान जिरं परतवून घ्यायचं। आता बघू शकता किती छान परतवलं गेलं आहे हे आपले जिरं आणि आता रंग पहा त्याचा किती छान आलेला आहे। आता आपण ते काढून घेतो एका प्लेटमध्ये। आपलं जिरं भाजून झालेलं आहे। आता आपण 10 ग्रॅम शहाजिरं टाकलेलं आहे आणि त्याला पण आता आपण परतून घेतोय कमी गॅसवर। थोडंसं तेल टाकतोय आपण, खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाहीये आणि हलक्या तेलावर आपण त्याला छान परतवून घेतो आहे। सतत परतवत राहायचं नाही तर जळू शकतं आणि आपण त्याला असं छान भाजून घेतो आहे। आता शहाजिरा आपण छान परतवून घेतलाय। बघू शकता याचा रंग किती छान आला आहे। आता या रंगावर आपण त्याला छान परतवून घेतलेलं आणि काढून घेतो एका प्लेटमध्ये। आता 10 ग्रॅम आपण काळी मिरी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतो आहे, 4-5 थेंब, आणि त्याच्यावर आपण छान परतवून घेतो आहे काळी मिरी। काळी मिरी बघा आता हळूहळू ती तडतडायला लागलेली आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि आता आपण आपली काळी मिरी छान परतवल्या गेलेली आहे, ती तडतडते आहे आणि तिला आता आपण काढून घेतोय। बघू शकता किती छान परतवल्या गेलेली आहे। आता आपण 10 ग्रॅम लवंगा टाकून घेतो आहे आणि ह्या लवंगाला थोडंसं तेल टाकून छान परतवून घेतोय। तेल टाकल्यावर ते छान फुलतात आणि त्याचा आकार पण थोडासा मोठा होतो आणि त्या अशा प्रकारे आपण छान लवंगा परतवून घेतो आहे। बघू शकता किती छान दिसतात आहे ते आणि आता आपल्या लवंगा परतवून झालेल्या आहे आणि आपण त्याला आता काढून घेतो एका प्लेटमध्ये। आता 10 ग्रॅम आपण दालचिनी टाकून घेतोय। दालचिनीचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतोय म्हणजे ती व्यवस्थित परतवल्या जाईल। मोठ्या तुकडे असेल तर नीट परतवल्या जाणार नाही। आपण त्याच्यात थोडंसं आता तेल टाकून घेतो आहे आणि छान खमंग असं त्याला डार्क कलर येईपर्यंत छान भाजून घेतो आहे।
आता बघू शकता किती छान परतवल्या गेली आपली दालचिनी आणि छान भाजून झालेली आहे। आता दाखवते मी तुम्हाला कशी दिसते ते। आणि ह्याच कलरवर आपण आता तिला काढून घेतो आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून देतो आहे। आता आपण 10 ग्रॅम मेथी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतो आहे आणि तेलावर छान खरपूस रंग येईपर्यंत, थोडासा डार्क रंग येईपर्यंत आपण छान परतवून घेतोय। खमंग असा सुगंध येतोय याचा आणि आपले मेथीचे दाणे पहा किती छान तडतडायला लागलेले आहे आणि एकदम छान परतवल्या गेले। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर छान परतवून घेतलेले आहे आपण। आता काढून घेतोय आपण मेथी। आता आपण स्टार फूलचे तुकडे करून टाकून घेतलेले, बघू शकाल कशा प्रकारे आपण तुकडे केलेले। लहान लहान तुकडे केले तर स्टार फूल व्यवस्थित परतवल्या जातं। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतो आहे, खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही आणि कमी गॅसवर आपण छान परतवून घेतलेलं आहे त्याला। बघू शकता किती छान रंग आलेला आहे, एकदम खमंग असं त्याला छान परतवून घेतलेलं आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये मोठी विलायची टाकतो आहे, ही 10 ग्रॅम मोठी विलायची आहे। थोडंसं तेलावर आपण तिला या डार्क कलर येईपर्यंत छान परतवून घेतोय। बघू शकता किती छान रंग आलेला आहे। प्रत्येक वस्तू आपण वेगळी परतवतो आहे, त्याच्यामुळे ती छान परतवल्या जाते आहे। मोठी विलायचीमुळे खूप छान सुगंध येतो मसाल्याला। आणि आता आपण ही परतवून घेतलेली आहे आणि तिला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे। आता आपण 10 ग्रॅम जावेत्री टाकतो आहे, याच्याने मसाल्याला खूपच छान सुगंध येतो। थोडंसं तेल टाकतो आहे, तुकडे करून टाकायचे म्हणजे छान परतवल्या जाते। आता आपण त्याला हलकंसं परतवून घेतो आहे, खूप जास्त परतवायचं नाही, लवकर जळून जातात ह्या। आता आपण हलकंसं परतवून घेतलेलं आहे आणि बघू शकता किती छान परतवल्या गेले आहे आणि आपण त्याला काढून घेतोय आपण एका प्लेटमध्ये, परतवून झालेले आहे। आता 10 ग्रॅम आपण हिरवी विलायची टाकून घेतलेली आहे, थोडंसं तेल टाकतो आहे आणि कमी गॅसवर छान परतवून घेतोय। जसं जसं गरम व्हायला लागते विलायची ती छान फुगायला लागते आणि ती छान परतवल्या पण जाते। रंग त्याचा डार्क होईपर्यंत आपण त्याला परतवून घेतोय। गॅसची फ्लेम कमी ठेवायची, सतत परतवत राहायचं। बघू शकता किती छान रंग आला आणि विलायची पहा किती छान फुललेली आहे आणि आपण आता याला काढून घेतो आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून घेतो आहे। आता आपण 5 ग्रॅम त्रिफळा टाकलेला आहे आणि थोडंसं तेलावर ते आपण छान परतवून घेतोय। खूप कमी तेलाचा वापर करायचा, गॅसची फ्लेम कमी ठेवायचं आणि छान असं डार्क कलर येईपर्यंत, काळपट कलर येईपर्यंत आपण त्याला परतवून घेतो आहे। बघू शकता किती छान रंग आलेला आहे। आपले त्रिफळा छान फुललेली आहे आणि छान परतवल्या गेलेली आहे। आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे। आता आपण 50 ग्रॅम दगडफूल टाकून घेतलेलं आहे, थोडंसं तेलावर छान कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेतो आपण। गॅसची फ्लेम कमी ठेवायचं आणि सतत परतवत राहायचं म्हणजे छान कुरकुरीत होतात आपले दगडफूल। महत्त्वाची टीप आहे की सगळे जे मसाले आपण वापरलेले आहे ते सगळे छान निवडून घ्यायचे आणि निवडलेले मसाले आपण 2-3 तास उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायचे। वाळवलेले मसाले परतवायला कमी वेळ लागतो आणि छान कुरकुरीत होतो आणि मसाला जास्त दिवस टिकतो, म्हणून आधी ते ऊन दाखवून घ्यायचं। आता दगडफूल पहा किती छान परतवल्या गेलं आहे, आपण त्याला आता काढून घेतो आहे। आता 20 ग्रॅम आपण मिरची टाकून घेतो आहे, ही लवंगी मिरची वापरलेली आपण, तिखट मिरची आहे। 20 ग्रॅम आपण वापरतो याच्यामध्ये। थोड्याशा तेलावरती छान खमंग आणि कुरकुरीत परतवून घेतो आहे। आता मिरचीचा रंग पहा बदलायला लागलेला आहे आणि आता आपली मिरची छान परतवल्या गेलेली आहे। बघू शकता किती छान दिसते आहे आणि आता आपण त्याला काढून घेतो एका प्लेटमध्ये। आता त्याच्यामध्ये आपण तमालपत्र टाकून घेतो आहे, हे 50 ग्रॅम तमालपत्र आहे। आपण याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले, याच्यापेक्षाही जास्त बारीक करू शकता तुम्ही, म्हणजे जास्त छान परतवल्या जातात। थोड्याशा तेलावर आपण त्याला कलर बदलेपर्यंत, रंग बदलेपर्यंत छान परतवून घेतलेलं आहे। बघू शकता गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि छान असं रंग बदलेपर्यंत त्याला छान परतवून घेतलेलं आहे आणि त्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय आपण। आपले तमालपत्र परतवून झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये एक जायफळ आहे, त्याचे तुकडे करून ते टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून त्याला छान परतवून घेतोय। जायफळाचा खूप सुंदर सुगंध येतो मसाल्याला आणि चव पण खूप छान लागते भाजीमध्ये याची। आता आपण त्याला छान परतवून घेतलेले आहे कमी गॅसवर आणि काढून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे, ही 10 ग्रॅम मोहरी टाकलेली आहे। थोडंसं हलकंसं तेल टाकलेलं आहे, 2-3 थेंब, आणि मोहरी आता तडतडायला लागलेली, आपली मोहरी छान परतवल्या गेलेली आहे। आपण तिला आता एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे।
आता आपण याच्यामध्ये हिंग टाकून घेतले, हे खडा हिंग आहे। हे टाकल्याने आपला मसाला जास्त दिवस टिकतो आणि याचा सुगंध पण मसाल्यामध्ये खूप छान येतो। आणि हे 4 खडे घेतलेले आहे मी आणि त्याला आता आपण तेल टाकून थोडंसं तेलावर परतवून घेतोय। बघू शकता किती छान हिंग परतवल्या गेलेला आहे, किडे लागत नाही मसाल्याला, खराब होत नाही याच्यामुळे आणि टेस्ट पण छान येते। आता आपण त्याला काढून घेतो आहे। त्याच्यामध्ये आपण 150 ग्राम धने टाकतो आहे। थोड्याशा तेलावर धने छान डार्क कलर येईपर्यंत परतवून घेतो आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची, सतत परतवत राहायचं आणि उन्हात जर ते वाळवलेले धने असतील तर आपल्याला आता परतवताना जास्त वेळ लागणार नाही। आपण छान आता त्याचा रंग बदलेपर्यंत परतवून घेतोय। बघू शकता किती छान रंग बदललेला आहे आणि ते कुरकुरीत झालेले आहे, एकदम छान भाजले गेलेले आहे आणि या रंगापर्यंतच आपल्याला भाजायचे। आता आपण त्याला काढून घेतो आहे। बघू शकता किती सुंदर दिसतात ते धने परतवलेले, याचा एक छानच टेस्ट आणि सुगंध धन्याचा आपल्या मसाल्यांमध्ये येतो। आता आपण सगळे मसाले परतवून घेतलेले आहे हलक्याशा तेलावर आणि त्याला आता आपण मिक्स करून घेतलेले आहे। बघू शकता किती छान दिसतात आहे। आता हे थंड झाल्यानंतर तुम्ही गिरणीवरनं म्हणजे जिथे मसाले कुटल्या जातात तिथूनही तुम्ही दळून आणू शकता, बारीक करून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्येही बारीक करू शकता घरी। आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेतो आहे। आता आपण एक मिक्सरच्या भांड्या घेतलेल्या आणि त्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकून घेतलेला आहे परतवलेला आणि त्याला मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेतलंय। बघू शकता किती छान वाटल्या गेल्या, एकदम स्मूथ अशी पावडर आपण करून घेतलेली आहे आणि त्याला आता आपण एका ताटामध्ये चाळून घेतो आहे। एकदम बारीक असं चाळून घेतलेलं आहे आपण आणि बघू शकता आता किती छान मसाला तयार झालेला आहे। हा काळा मसाला आपला सावजी स्पेशल काळा मसाला आपण गाळून घेतलेला आहे। महत्त्वाची टिप आहे, हा मसाला वाटताना जाड मीठ टाकायचं म्हणजे मसाला छान वाटला जाईल लवकर आणि तो जास्त दिवस टिकेलही। अशाच प्रकारे सगळा मसाला गाळून घेतलेला आहे। मी त्याचं टेक्स्चर दाखवते, बघा किती स्मूथ मसाला तयार झालेला। याचं आता आपण प्लेटिंग करून घेतोय। विदर्भ स्पेशल सावजी काळ्या मसाल्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता त्या मसाल्याचा रंग किती छान आला। या मसाल्याचा सुगंध खूपच छान येतो आणि कुठल्याही भाजीत तो वापरू शकता तुम्ही। चिकन, मटन, फिश, अंडा करी किंवा साध्या बटाट्याची भाजी, फ्लावरची रस्सा भाजी किंवा कुठल्याही रस्याची भाजी, बिना रस्याची भाजी कशातही वापरू शकता तुम्ही आणि मसाले भातामध्ये वापरू शकता। हा मसाला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवला तर तो वर्षभर पण छान राहतो। हा काळा मसाला एकदम स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे याची क्वांटिटी खूपच कमी लागते। अगदी कमी क्वांटिटीमध्ये हा टाकायचा आणि याचा सुगंध आणि टेस्ट भाजीची खूपच छान येते याच्यामुळे। हा मसाला तुम्हाला कसा वाटला ते कळवायला विसरू नका, कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।